दीप्ती वायकर यांचा पराभव या ठिकाणी झालेला आहे। इकडे अरुण गवळींची मुलगी 207 मधून योगिता गवळी जी पहिल्यांदाच निवडणूक लढवत होती तिचा देखील पराभव झालेला आहे। सदा सरवणकरांचा मुलगा समाधान सरवणकर त्यांचा पराभव झालेला आहे। 136 मध्ये एमआयएमचे जमीर कुरेशी हे सध्या आघाडीवर आहेत। तर मुंबईमध्ये प्रभाग 136 मध्ये एमआयएमचे जमीर कुरेशी आघाडीवर आहेत। मुंबईमध्ये भाजप आणि शिंदे यांची युती या ठिकाणी 119 जागा घेऊन मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करणार आहे। भाजपा 93, शिवसेना 26, मनसे 9, ठाकरेंची शिवसेना 61 अशी ह्या सध्याची आकडेवारी जी आहे ती आपण या ठिकाणी पाहत आणि सोबतच 166 मध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या मिनल तुर्डे ज्या आहेत त्या विजयी झालेल्या आहेत। आणि आणखी अभूतपूर्व भाजप आणि शिंदे यांची युती 122 पर्यंत पोहोचली। ठाकरे बंधू 70 वर, भाजप आणि शिंदे यांची युती 122 वर। 166 मध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या मिनल तुर्डे या विजयी झालेल्या आहेत आणि आपण पाहताय भाजप आणि शिंदे कमाल जे आहे ते या युतीची पाहायला मिळते। 122 जागा ज्या आहेत सध्या मुंबई महानगरपालिकेमध्ये या दोन्ही पक्षांना या युतीला आता मिळताना पाहताय। पूर्ण बहुमत देखील गाठलेलं आहे। त्याचबरोबर 122 जागा भाजप आणि शिंदे यांच्या युतीला मुंबई महानगरपालिका भाजप आणि शिंदे यांच्या युतीकडे। ठाकरे बंधूंना या ठिकाणी 70 जागा इकडे मिळताना पाहायला मिळत आहेत। 70 जागांवर त्यांना आघाडी मिळालेली आहे। तर ठाकरे बंधूंमध्ये जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्याकडून 163 जागा ज्या आहेत त्या लढवल्या जात होत्या। पुन्हा एकदा आकडेवारीवर नजर टाकूयात। भाजप आणि शिंदे या दोघांचे मिळून 122 जागांवर ही युती जी आहे ती आघाडी घेत असल्याचं आपण या ठिकाणी पाहत आहे। मुंबईमध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे तो भाजप। 93 जागा घेत भाजप मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। मुंबई महानगरपालिकेवर पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसणार आहे। आणि सध्याची आकडेवारी जर ही आपण पाहिली तर मागच्या वेळेला भाजपला 82 जागा मिळालेल्या होत्या। आता 11हून प्लस जागा ज्या आहेत त्या भाजपला मिळत असल्याचं पाहत आहे। पुन्हा एकदा आकडेवारीवर नजर। भाजप आणि शिंदे 122, राष्ट्रवादी 2, ठाकरे बंधूंचा आकडा जो आहे तो आपण या ठिकाणी पाहता। ठाकरे बंधू 70 वर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर दुसरीकडे आपण पाहताय ती म्हणजे काँग्रेस आणि वंचित 13 जागांवर आघाडीवर आहे। भाजप आणि शिंदे यांची युती 122 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। भाजप एकटा असा पक्ष आहे की जो 93 जागांपर्यंत या ठिकाणी पोहोचलेला आहे। सगळ्यात मोठा मुंबईमधला पक्ष असेल तो म्हणजे भाजप। आकडेवारी आपण पाहूयात। भाजप 63 जागांवर आघाडीवर आहे। शिंदेच्या शिवसेनेला या ठिकाणी खातंही उघडता आलेलं नाहीये। एक धक्का जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेसाठी। इकडे काँग्रेसने 3 जागांवर त्यांची आघाडी पाहायला मिळते। अजित पवारांची राष्ट्रवादी 6, शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागांवर